इथे उपस्थित झाले. दोघांचा कडा संघर्ष तुम्हाला या मॅच मध्ये, कारण दोन्ही टीमने एक एक सामना जिंकलाय. जो जिंकेल तो उमरुले टीमच्या अगेन्स्ट सामना खेळताना दिसेल. रोहित बॉलिंग ट्रॅक वरती, पहिले षटक घेऊन स्ट्रायकर एंडला उभा आहे. प्रयाग काय फटका खेळण्यात आला, बाकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा देखना नजारा. दोन दोन क्षेत्ररक्षक पाठमोरी चेस करतायत. अंतिम क्षणी फिल्डिंग चांगली होती. 2 धावा तर कंप्लीट झाला त्या बॉल वरती. 2 धावा संख्येने अकाउंट खुलं करत असताना स्कायरा 11 वहाल संघ. आकाशदादा पाटील शिरडोनचे, त्यांनी पुरस्कृत केलेला संघ स्कायरा 11 वहाल. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय कार्तिक 11 नागाव. सुंदर फटका, लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका बघायला मिळाला. लॉंग ऑनचा क्षेत्र खाली आहे आणि बॉल गेलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. सहा धावा. काय बॅटिंग करतोय. पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग बघायला मिळेल तुम्हाला प्रयासची. या मॅच मध्ये देखील एक स्टार्ट चांगला दिलाय तो नागाव टीमला प्रथम बॅटिंग करत असताना. फुल्लर यांचा बॉल फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न पाठीमागच्या दिशेने हलकीशी अपील करण्यात आली, परंतु हा डॉट बॉल मात्र बघायला मिळते खेळपट्टीवरती. पहिला डॉट बॉल टाकतोय तो रोहित, मागच्या मॅचचा सामनावीर. धावफलक पोहोचले 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 या आकड्यावरती. 4 ओव्हरची मॅच, किमान 35-40 आकडा गाठायला पाहिजे या मॅच मध्ये वहाल संघाला. सुरुवात तर चांगली झाली आहे. वेगवान बॉल ऑन साइडला खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा पुनश्च संपर्क होत नाहीये. आणखी एक चांगला बॉल खेळपट्टीवरती टाकत असताना हळूहळू कमबॅक करायला सुरुवात केली रोहितनी. हाच तो रोहित आहे ज्याने मागच्या मॅच मध्ये ॲज अ बॅटिंग करत असताना देखील चांगली कामगिरी, बॉलिंग करत असताना देखील चांगली कामगिरी केली आणि संघाला विजय प्रस्थापित करून दिलं. तोच रोहित या पहिल्या षटकामध्ये आपण त्याला बघतोय. दोन फुलटॉस बॉल कव्हरच्या दिशेने, नो मॅन स्लॅट मध्ये चेंडू पडला. एक धाव मिळते या चेंडूवरती प्रयासला आणि या एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 7 धावा धावफलकावरती. धावफलकावरती एक चौकार जरूर रोहितच्या विरोधामध्ये आलाय, तरी देखील चांगली बॉलिंग. आणखी एक वेगवान बॉल स्वीप केला चेंडूला, तिथे मिसफील्ड झाली आहे. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे बॉल जाईल, चौकार. अकरा धावा धावफलकावरती. स्पीडअप करा, फार वेळ एकत्र देऊ नका प्लीज. 11 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अंती. 10 पेक्षा जास्त सरासरी राखण्यामध्ये यश आलंय ते स्कायरा 11 वहाल टीमला. बॉलिंग साठी आलाय सूरजकडे मात्र या दुसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र दिली आहे. फिल्डिंगचे रेस्ट्रिक्शन देखील संपलेत. 5 सीमारक्षक थर्ड सर्कलच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता. समोर फलंदाज प्रयासला आपण बघतोय. सुंदर बॅटिंग करतोय प्रयास. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय पहिल्या ओव्हरमध्ये. देखना फटका कव्हरच्या डोक्यावरून थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक पॉइंटच्या दिशेने पोहोचतोय. तत्पूर्वी मिळतील प्रयासला या 2 धावा. या 2 धावा संख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 13 या आकड्यावरती. प्रयास
अगदी या विकेटला त्याने रीड केलं, या मैदानाला त्याने रीड केलंय, कारण सिंगल डबल सातत्याने त्याच्या माध्यमातून सुरू आहेत. हेच तर चित्र पाहिजे ना क्रीडानगरीमध्ये. ज्यावेळेस तुम्ही बॅटिंग करत असता, सिंगल डबल मोठे फटके. इथे स्वीप करण्याचा प्रयत्न पाठीमागच्या दिशेने. फाईन लेगचा फिल्डर पोहोचला तिथे. एक धाव मिळती आहे प्रयासला आणि एका धावसंख्येने धावफलक पोहोचेल 14 या आकड्यावरती. सुंदर बॅटिंग, सेन्सिबल क्रिकेट, मेरिटनुसार क्रिकेट, जसे बॉल तसे फटके, सिंगल डबल, धावसंख्येला पुढे कसं नेता येईल हा मानस मात्र स्काय 11 वहाल टीमचा बघायला मिळतोय. कारण इथे प्रत्येक धाव महत्वाची आहे. उर्पिच बॉल, चांगला फटका, स्वीपचा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिथे फंबल झालं, फक्त मिळेल सिंगल. दुसरे धाव देखील कंप्लीट होऊ शकले असते, परंतु रोखलंय प्रयासने. समीरला एक धाव वरती समाधान तो मानतोय आणि या एका धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 15 धावा. चांगली गोलंदाजी होत असताना गोलंदाज सूरजची, कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 11 धावा आल्या होत्या. आणखी एक चांगला स्ट्रोक, वॅकेंट एरिया, गॅप शॉट सिलेक्शन, स्वीपर कव्हरचा फिल्डर धावतोय, प्रयत्न करतोय, त्याच्या आवाक्याच्या बाहेर आलाय आणखी एक चौकार. फटकेबाजी, मेरिट नुसार क्रिकेट. फटके, मेरिट नुसार फटके, जसे बॉल तसे फटके खेळतोय तो प्रयास. या 4 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 23 धावा धावफलकावरती. चौकारांची हॅट्रिक बघायला मिळेल का? ते चेस करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने टॅप करायचा होता. षटक क्रमांक संपले, हे दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 23 धावा धावफलकावरती येत आहेत. मात्र गोलंदाजीसाठी आलाय. उमरुली संघ प्रतीक्षा करतोय कोण जिंकेल, कोण आमच्या समवेत शेवटची मॅच खेळेल. तिथून तो जिंकेल तो टॉप 6 मध्ये प्रवेश करेल. मजा त्या सामन्यामध्ये. एका बाजूला कर्जत तालुक्यातील संघ अंतिम सामन्यामध्ये पर्यंत पोहोचलाय, दुसऱ्या बाजूला बाहेरचा संघ मग नागाव असेल की वहाल असेल. प्रतीक्षा अगदी थोड्याच वेळात संपेल. बॉलिंगसाठी सज्ज होतोय हर्षल. हर्षलचा बॉल, पंचांचा कोणताही इशारा येत नाही. चांगला बॉल बघायला मिळाला. चांगला बॉल मिळतोय. समीरच्या माध्यमातून डॉट बॉल मात्र खेळला जातो. समीरचा जर आपण उल्लेख केला तर एक चौकार समीरच्या बॅटमधून आलाय. 5 वरती तो खेळतो. एक सिंगल देखील आली आहे. 3 चेंडूचा त्याने सामना केलाय. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर प्रयासचा, तर 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले. चांगले बॅटिंग करतोय प्रयास. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पाठीमागच्या दिशेने. एकच धाव मिळेल समीरला या चेंडूवरती. 1 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतंय.
24 या आकड्यावरती. अजूनही सलामीची जोडी आहे. 24 धावसंख्येची पार्टनरशिप बिल्डअप होत असताना दोघांमध्ये. स्कायरा 11 वहाल टीमसाठी. परंतु दुसऱ्या बाजूला प्रयास काय बॅटिंग करतोय. त्याला देखील माहिती आहे वातावरणामध्ये 35-40 हे टार्गेट आहे ना चॅलेंजिंग ठरू शकतं. और पिच बॉल स्विच हिट करण्याचा पुनश्च प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. आणखी एक निर्धाव चेंडू. चांगली बॉलिंग हर्षलची राहिली आहे. 3 चेंडू त्याने टाकलेत. 1च धाव त्याने खर्च केले. त्यामध्ये 2 डॉट बॉल 1 सिंगल त्याने खर्च केले. सुंदर गोलंदाजी हर्षल कडून नागाव टीमसाठी. दोन्ही बॅट्समन एकत्रित येतात. थोडंसं कान मंत्र देत असताना कशा पद्धतीने फटके खेळले पाहिजेत. हर्षल पुनश्च सज्ज होतोय. पुढे सरसावून ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. दंडित केलं या चेंडूवरती. 25 धावा फलकावरती. प्रयास म्हणत असेल की आणखी 25 आले तर आणखी मजा येईल. स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आम्ही जाऊ. त्या धावा येतील का? कारण मोठे फटके येत नाहीयेत या वातावरणामध्ये. और पिच बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका तर फसला मिड विकेटचा. फिल्डर इंटरेस्टेड. कॅच कंप्लीट आणि प्रयासला परतावा लागेल. पहिला धक्का लागलाय स्कायरा 11 वहाल टीमला. प्रतीक पाटील मात्र येतोय बॅटिंग करण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावरती. तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण बघतोय चांगली गोलंदाजी होत असताना हर्षल कडून फक्त त्याने धावा खर्च केला. त्या 2-4 चेंडूचा खेळ संपला. 1 विकेट त्याला मिळाली. प्रयास एक मोठी विकेट या मॅचची. कितपर्यंत टार्गेट सेट होईल याकडे देखील सगळ्यांच्या नजरा असतील. खरं त्या धावा बनवणं देखील कठीण बनतंय. इथे फटका पुनश्च फसला आहे परंतु तिथे बॉलर पोहोचेल का प्रश्नचिन्ह आहे. बॉलर पोहोचत नाहीये. दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट आणि आल्या पावली तसंच परतावं लागेल ते फलंदाजाला. फलंदाज बा षटकांचा खेळ संपलाय. 10 फलक जाऊन पोहोचलोय. 30 धावा 10च्या सरासरीने. 10ची सरासरी प्रत्येक षटकामागे राखली आहे ती स्कायरा 11 वहाल टीमने. चला एकत्रित येऊ नका फार वेळ. लगेचच फिल्डिंग सेट करून घ्या. आपण लगेच फिल्डिंग सेट करून घ्या. शेवटच्या 6 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे.
जे हनुमान क्रीडा संघ वरई आयोजित स्वर्गवासी सुनील वसंत झांजे स्मृती चषक 2025 हे पर्व आपण एन्जॉय करतोय वरई क्रीडा नगरीमधून. काहीतरी वेगळं आणण्याचा प्रयत्न दरवर्षी करत असतात आदरणीय नितीनदादा झांजे आणि प्रशांतजी झांजे आणि संपूर्ण जय हनुमान क्रिकेट संघ वरई. बॉलिंगसाठी आलाय मोनिश. मोनिश मात्र येते बॉलिंग ट्रॅकवरती. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. घनश्यामला हात खुले करावे लागतील. मोनीचा हा चांगला बॉल बघायला मिळाला असं वाटलं, परंतु लाईन चेक केली पंचांनी. व्हाईट बॉलचा इशारा तिथे पंच आम्हाला दर्शवत आहेत. एक अबांतरची सिंगल ॲड होती, धावफलक जाऊन पोहोचेल 31. 31 धावा धावफलकावरती. 31 धावा. एक डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर, मिड विकेट मध्ये फिल्डर, लॉंग ऑन मध्ये, लॉंग ऑफ मध्ये, वाडिश लॉंग ऑफ मध्ये, एक डीप थर्डमॅन मध्ये. इथे ऑन साइडला फटका तर चांगला एलिव्हेशन मिळेल का? मिळत नाहीये. बॉल खाली आपण बघतो क्षेत्ररक्षकाला. कॅच कंप्लीट झाली आणि फलंदाज घनश्याम बाद. दाखल झालाय सुजल. सुजल मात्र बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय मैदानावरती. सुंदर गोलंदाजी मोनिश कडून. पहिला त्याने व्हाईट बॉल टाकला, त्यानंतर त्याला विकेट मिळाली. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 5 चेंडूवर ते कितपर्यंत पोहोचेल वाहाल संघ हे पाहणं फार गरजेचं असेल, कारण महत्त्वाचे मॅच आहे. दूरवरचा प्रवास करून दोन्ही संघ इथे दाखल झालेत. प्रत्येकालाच अंतिम मध्ये पोचायचं आहे, अंतिम मॅच मध्ये पोचायचं आहे. आणि त्या मॅच मध्ये जर जायचं असेल तर तुम्हाला या मॅच मध्ये संघर्ष करणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. इथे फटका तर चांगला, लॉंग ऑन ला फिल्डर आहे तिथे. कॅच कंप्लीट होत असताना फलंदाज देखील बाद होतो या बॉल वरती. सुजल दाखल झालाय धीरज पाटील. धीरजने बॉलिंग मागच्या सामन्यामध्ये चांगली केली होती, आता बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय. मोइनिश काय गोलंदाजी करतोय. 2 चेंडू त्याच्या माध्यमातून टाकण्यात आले, 2 विकेट्स त्याला मिळाले. आता ऑन हॅट्रिक आहे, विकेट हॅट्रिक मिळवेल का? हॉट हॅट्रिक. पाठीमागच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, चेंडू घेतोय पॉइंटच्या दिशेने, थोडंसं मिसफीड होत असताना तदनंतर बॅकअप देण्यात आलं. एकच धाव इथून मिळेल. एका धावा संख्येने धावफलक जाऊन पोहोचतंय. 32 धावा धावफलकावरती येत आहेत. 40 पेक्षा जास्त धावा या मॅच मध्ये शेवटच्या मोमेंट पर्यंत सामना जाऊ शकतो, त्या बनवाव्या लागतील स्कायरा 11 वाहाल बी संघाला. समोर नागाव टीम आहे. मागच्या मॅच मध्ये काय गोलंदाजी राहिली या टीमची, रोहितची बॅटिंग काय राहिली. सांदाई टीमला त्यांनी पराभूत केलं. और पिच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने, आणि इथे रनआउटची विकेट मिळते. फलंदाज बाद होत आहे.
विशाल आला बॅटिंग करण्यासाठी. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहे 17 मधले. कितपत टार्गेट सेट केलं जाईल स्कायरा 11 वहाल टीमच्या बाजूने, याकडे आता सगळ्यांच्याच नजर असतील. विशाल स्ट्रायकर एंडला आपण विशालला बघतोय. समोर गोलंदाज मोनिश चांगली गोलंदाजी करतो, यंगस्टर या टीमचा. चांगली बॉलिंग बघायला मिळते मोनिशची. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न व्ही शेप मध्ये डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डर आहे सोपी घे झेल आणि ओव्हर हॅट्रिक मात्र कंप्लीट करतोय तो गोलंदाज मोनिश. मोनिशने तिसरा गडी बाद केला या षटकामध्ये, या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये, आणि बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय तो साहिल. शेवटचे काही चेंडू शिल्लक. मोनिश अप्रतिम गोलंदाजी आपल्या टीमसाठी. इथे डाऊन द ग्राउंडचा फटका लॉंग ऑनच्या दिशेने डीपमध्ये फिल्डर आहे. सिंगल तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न, आता दुसरी देखील बनताना दिसेल आणि या 2 धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. 2 धावसंख्येने षटक क्रमांक संपलंय ते चौथं 4 षटकांच्या अंती धावफलक जाऊन पोहोचेल. एकूण 35 धावा, 36चं टार्गेट सेट करण्यात आलंय ते कार्तिक 11 नागाव टीम समोर.
रोहित आणि नॉन ग्रीनला हर्षल बोनस बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. प्रतीक पाटील चांगला बॉल. पहिलाच बॉल व्हेरिएशन दाखवलेत पहिल्याच बॉलवरती. मागच्या मॅचमध्ये देखील दोन गोलंदाजांनी एक चमकदार कामगिरी केली होती. एका बाजूला घनश्याम, दुसऱ्या बाजूला प्रतीक. पहिल्या दोन ओव्हर नंतर फक्त 2च धावा होत्या त्या मॅचमध्ये. त्याला युटर्न मिळालं. त्यानंतर चांगली बॅटिंग बघायला मिळाली घनश्यामची. आणि तदनंतर या मॅचमध्ये फक्त 36 धावा डिफेंड करण्यासाठी मैदानामध्ये उतरला हा संघ. आणि जर या धावा डिफेंड करायच्या असतील ना तर अशीच गोलंदाजी, अशीच कमिटमेंट संपूर्ण 4 षटकं दाखवावी लागेल. आणखी एक चांगला बॉल लेटकट केलाय. गोलंदाजाच्या गतीचा वापर करणारा फटका. बॉल गेलाय पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. ने धावफलक जाऊन पोहोचतंय 4 या आकड्यावरती. अकाउंट खुलं करणारा हा चौकार होता. फलंदाज रोहितच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल पाठीमागच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पाटमोरी आहे. वन बाउन्स. चेंडूच गेलाय सीमारेषेच्या बाहेर. आलाय चौकार. फलक जाऊन पोहोचलंय ते 8 धावा धावफलकावरती. पहिला डॉट बॉल आला आणि तदनंतरचे 2 लगातारचे चौकार. कमबॅक करावं लागेल आता वहाल टीमला. खरे ना अगोदरच टार्गेट कमी सेट झालंय. तिथे जर आघाडीचे फलंदाज चांगली बॅटिंग केली असते तर एक वेगळे चित्र बघायला मिळालं असतं. पिच बॉल पाठीमागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेग. थोडीशी मिसफील्ड होते. डीप मध्ये चेंडू गेलाय. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. बॉल गेलाय सीमा पार. लॉंग स्टॉपला. चौकार. धावफलक जाऊन पोहोचलोय ते 12 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 12 धावा धावफलकावरती. अस्किंग रेट पेक्षा जास्त धावा बनवल्यात त्या नागाव टीमने या सामन्यामध्ये. आणि काय बॅटिंग करतोय. फुलटॉस बॉल. स्क्वेअर लेगच्या गॅप मध्ये गॅप शॉट सिलेक्शन. P1 चा पुरेपूर वापर करतोय तो फलंदाज अक्षय. बॅटिंग करतोय. मागच्या मॅच मध्ये सामनाची ट्रॉफी त्याला मिळाली आणि या मॅच मध्ये देखील संघाला एक चांगली सुरुवात, एक स्टार्ट चांगला मिळून दिलाय. धावफलक पोहोचलाय. 16 धावा धावफलकावरती आल्यात. प्रतीक वरती आक्रमण चढवलंय. मागच्या मॅच मध्ये धावा दिल्याच नव्हत्या प्रतीकने, परंतु या मॅच मध्ये काय कमालीची बॅटिंग राहिली आहे वहाल टीमची. नागाव टीमची चेस करण्याचा प्रयत्न. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. दंडित केलं. आणखी एक धाव ॲड धावफलकावरती कार्तिक 11 नागाव टीमच्या. 17 धावा. 36चं टार्गेट. 17 धावा धावफलकावरती. पाठीमागच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. आतली कडा घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिले षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल धावा जाऊन पोहोचल्यात त्या 17 धावा.
17 धावा. फलक पोहोचलाय 17 या आकड्यावरती. 36चं टार्गेट आहे. 17 धावा 10 फलकावरती. ज्या धावा पाहिजे होते त्या धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. तर बॉलिंग साठी आलाय तो घनश्याम. मागच्या मॅच मध्ये काय स्पेल हाताळला होता. पहिलं षटक अप्रतिम टाकलं होतं. एक विकेट त्याला मिळाली. एक धाव त्याने खर्च केली होती. तदनंतर ज्यावेळेस तो दुसऱ्या स्पेल मध्ये आला, दुसऱ्या षटकामध्ये आला, थोडासा मार त्याला पडला. ती कामगिरी आता या मॅच मध्ये आठवावी लागेल. ज्या पद्धतीने एक धावसंख्येचं षटक टाकलं तसं काहीच जर झालं तर मग ही मॅच देखील शेवटच्या मोमेंट पर्यंत येऊ शकते. घनश्याम समोर हर्षलला आपण बघतोय बॅटिंग करत असताना. चांगला बॉल आणि तिथे मात्र नशिबाची साथ देखील मिळतीये ती कार्तिक 11 नागाव संघाला. चौकार. दाफलकावरती येत आहेत. दुसरा षटक मार्गस्थ असताना सुंदर बॉल टाकला होता घनश्यामने, परंतु यष्टिरक्षकाची चूक. त्यानंतर त्याच्या पायाला चेंडू आदळला आणि नंतर लगेचच लॉंग स्टॉपला गेला. चौकारासाठी 22चा चौकार मिळालाय. घनश्याम पुनश्च बॉलिंग ट्रॅक वरती. धावफलक पोहोचलाय 21. फुल्लर लेनचा बॉल स्वीपर कव्हर मध्ये डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न देखील सुरू केलाय. दुसरी धाव देखील मिळताना तुम्हाला दिसेल आणि या 2 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती आल्यात. 36 हे टार्गेट. जसे जशा धावा येतात तसे तसे टार्गेट कमी बनू लागले. ओरपिच बॉल बाहेरची कडा घेऊन थर्डमॅनच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर आहे या प्रोटेक्शन साठी. एक धाव मिळती आहे आणि 24 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 24 धावा 24. बॉलिंग साठी पुनश्च रेडी होतोय घनश्याम. अद्याप तरी चांगली गोलंदाजी राहिली घनश्यामची. फिल्डिंगची सजावट करते प्रतीक. थोडासा मार पडला त्याला पहिल्याच ओव्हरमध्ये. हाफ टॅकर बॉल कट करण्याचा प्रयत्न. सिंगलच मिळेल. विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे कार्तिक 11 नागाव टीमची. वाहल टीम देखील आज चांगली खेळली आहे या चौथ्या रजनीमध्ये. ओव्हरपिच बॉल बाहेरची कडा. कॅचेस खूप सेफ झोनला गेलेत आज या मॅच मध्ये. जर आपण विचार केला तर कॅचेस उडाल्याच नाही प्रॉपर. धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावरती.
10 धावसंख्येची गरज आहे अजूनही सामना जिंकण्यासाठी. पाठीमागच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग बघावी लागेल. एकच धाव मिळती आहे. 22चे धाव पंच आम्हाला दर्शवत आहेत आणि 1ने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल ते एकूण 27 धावा. अजूनही गरज आहे ती 9 धावसंख्येची. बारा चेंडूमध्ये 9ची गरज आहे. बॉलिंगसाठी येतोय धीरज पाटील. धीरज मात्र येतोय. धीरज पाटील. या षटकामध्ये सगळे आता भवितव्य अवलंबून आहेत, कारण या षटकामध्ये जर धावा आल्या तर मग मॅच फिनिश होताना तुम्हाला दिसेल. परंतु एखादं मॅडन षटक, 1-2 धावसंख्येचे षटक, विकेट जर आल्या तर मग शेवटच्या ओव्हरपर्यंत हा सामना जाऊ शकतो. वेगवान बॉल आणि फलंदाज बाद होतोय, क्लीन बोल्ड होतोय. आणखी एक धक्का लागतोय तो नागाव टीमला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. सिद्धू पाटील. आणखी एक डॉट बॉल मात्र बघायला मिळाला. शेवटचे आता 9 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. शेवटचे 9 चेंडू 9 धावसंख्येची गरज. शेवटच्या षटकापेक्षा हे षटक फार निर्णायक होतं आणि ते चांगलं टाकतोय धीरज पाटील.
आणखी एक चांगला बॉल धीरज पाटीलचा बघायला मिळाला. डायरेक्ट हिट्स करण्याची सुवर्ण संधी होती परंतु पंचांचा बाईटचा इशारा आलाय. एक धाव फलकावरती ऍड होईल. आता 8 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. शेवटचे 8 चेंडू 8 धावसंख्येची गरज. हे दोन बॉल या मॅच मध्ये फार निर्णायक आहेत. चांगले टाकावे लागतील धीरज पाटीलला. अद्याप तरी त्यांनी चांगली बॉलिंग केली आहे. पहिल्या षटकामध्ये जर धावा आल्या नसत्या 17 तर एक वेगळे गणित तुम्हाला या मॅच मध्ये बघायला मिळालं असं. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या तरी देखील धीरज पाटील मॅच सोडायला तयार नाहीये. प्रयत्न करतोय, 100% देण्याचं काम करतोय आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या संघासाठी. धीरज पाटील शेवटचे चेंडू बाकी ते 8 आणि 8 धावसंख्येची गरज. 8 बॉल 8 हे समीकरण या मॅच मधलं. कोण जिंकेल हा सामना कारण उमरोली टीम देखील प्रतीक्षा करते. फुल टॉस बॉल ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहे तिथे. एक धाव कंप्लीट होत असताना एकच धाव संख्येवरती समाधान माना लागते. शेवटचे 7 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. पहिल्या ओव्हर मधल्या त्या 17 धावा कुठेतरी खतरा संबोधतायत वाहल टीमच्या बाजूने. परंतु अजूनही मॅच गेलेली नाहीये. अजूनही कोणी जिंकलं नाही, अजूनही कोणी हरलेलं नाहीये. जोपर्यंत शेवटचा बॉल पडेल नाही पडेल तोपर्यंत विजयाचं प्रेडिक्ट करणं फार कठीण असतं. शेवटचे 7 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. 7 बॉल 7 हे समीकरण या मॅच मधलं. हा डॉट बॉल आला तर आणखी मजा येईल सामन्यामध्ये. तो येईल का डॉट बॉल? वाहल टीम गोलंदाजीचा अटॅक जर त्यांचा आपण बघितलं तर भरपूर स्ट्रॉंग आहे. हाफ ट्रॅकेट बॉल मिस टायमिंग असं वाटलं परंतु पाठीमागच्या दिशेने शॉट फाईन लेगला फिल्डर तिथे आहे. त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल सीमा रेषेच्या पलीकडे जातोय. चौकार. जसा सामना संपेल लगेचच आपण टॉस करणार आहोत. सहा चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 3 धावा. काहीतरी चमत्कार करावा लागेल बॉलरला. असे चेंडू टाकावे लागतील की त्याच्यावरती कोणतेच मोठे फटके नसतील. परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर नागाव संघ बोलत असेल की एखादा फुलटॉस आला, एखादा खराब चेंडू आला, त्याच्यावरती एखादा फटका आला तर आम्ही इझिली जिंकू. कोण जिंकेल हा सामना याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या. त्या 17 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या नसत्या, तिथे 10 जरी आल्या असत्या तरी या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा तुम्हाला दिसल्या असत्या. हे क्रिकेट आहे. तुम्हाला एक षटक चांगलं पडतं, एक षटक वाईट पडतं. एक षटक तुमच्या बाजूने असतं, एक षटक दुसऱ्याच्या बाजूने असतं, म्हणजे अपोजिशनच्या बाजूने असतं. इथे कोण जिंकेल? एका संघाला घरचा रस्ता पकडावा लागेल, एका संघाचा प्रवास असा चालू राहील. त्या कोणत्या संघाचा प्रवास मात्र चालू राहील हे सांगून जातील 6 चेंडू. शेवटचे 6 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. सहा चेंडू 3 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. बॉलिंग साठी आलाय सुजल घरत. शेवटची षटक. तीन धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सोपा सामना आहे तो कठीण बनवेल का सुजल घरत? व्हेरी फास्ट बॉल. बॉलर तयार होतोय. खुला टाकलेला बॉल पॉइंटच्या डोक्यावरून स्वीपर कव्हरला डीप मध्ये फिल्डर आहे. सिंगलच मिळेल या चेंडूवरती. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये कारण एकच धाव मिळते त्या चेंडूवरती. या एका धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय 34 या आकड्यावरती. 34 धावा. 36चं टार्गेट म्हणजे अजून 2 बनवायचे. 5 बॉल मध्ये 2 हे समीकरण या मॅच मधलं.
2ची गरज आहे. थँक्यू सो मच प्रशांतजी जांजे, मला या स्पर्धेचा एक छोटासा घटक बनण्याची संधी दिली. थँक्यू सो मच जय हनुमान क्रीडा संघ वरई. थँक्यू सो मच स्वर्गवासी सुनील वसंत धांजे स्मृती चषक, कारण इतकं सुंदर आयोजन दरवर्षी या क्रीडानगरीमध्ये होतं आणि मला संधी देखील मिळते. ॲज अ समालोचक मी मनापासून आभार व्यक्त करतोय आदरणीय प्रसन्नजी जांजे आणि नितीन जांजे यांचं. हलक्या त्याने सन्मान दिलाय. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने एक धाव मिळते आहे. स्कोर इज लेवल. एका धावासंख्येची गरज. ऑलमोस्ट जिंकलेली आहे ती कार्तिक 11 नागाव टीम. एक धावसंख्येची गरज. एक धावसंख्येची गरज. इथे कॅच कंप्लीट होते. फलंदाज बाद. लांबणीवरती नेण्याचं काम आता सुरू केलंय वाहाल टीमने. चला पटकन या, थोडं वेगाने या. चला फलंदाज लगेच या. आपण एक धावसंख्येची गरज. सामना जर बरोबरी सुटला तर विकेट्स मात्र चेक केल्या जातील. त्या विकेट जर बरोबरीत असेल मग टॉस वरती विजय घोषित केला जाईल. ऑलरेडी सामना बरोबरीमध्ये सुटलाय. स्कोर इज लेवल. एक धावसंख्येची गरज सामना कंप्लीट करण्यासाठी. पुनश्च बॉलिंग ट्रॅक वरती सुजल. चांगला बॉल बघायला मिळतोय. 100% योगदान देत असताना गोलंदाज सुजल. त्या 17 धावा जर पहिल्या षटकामध्ये आल्या नसत्या तर मग वेगळं चित्र मॅच मध्ये बघायला मिळालं असतं. त्या 17 धावा कुठेतरी यायला नव्हत्या पाहिजेत असा विचार करत असेल वाहाल संघ, वाहाल टीम. आडव्या बाटने फटका तर चांगला क्षेत्ररक्षक आहे. कॅच कंप्लीट. आणखी एक फलंदाज बाद. नागावने ज्या वेळेस बॉलिंग केली त्यावेळेस वाहाल टीमच्या विकेट्स गेल्या त्या एकूण 6 आणि इथे विकेट्स गेल्या त्या 3. सो अजूनही सुस्थितीमध्ये नागाव टीम. शेवटच्या काही चेंडू शिल्लक आहेत. जरी धाव फलक इथेच राहिला तरी देखील सामना जिंकू शकतो नागाव संघ, कारण त्यांच्या फक्त विकेट्स गेल्या त्या 3. एक चेंडू आणि एक धावसंख्येची गरज. एक बॉल एक हे समीकरण या मॅच मध्ये. खरं तर 1 बॉल 6 1 बॉल 4 हे इझिली बनतात, परंतु 1 बॉल 1 हे नेहमी किचकट काम असतं. बघूया कोणता संघ जिंकेल. ऑलमोस्ट जिंकलाय नागाव संघ. खरं कंपल्सरी चेसिंग नाही आहे या स्पर्धेमध्ये. चला स्पीडअप करा प्लीज. चला स्पीडअप करा प्लीज. 1 बॉल 1 हे समीकरण या मॅच मधलं. अपील आणि फलंदाज ही ते होतोय बाद, परंतु सामना जिंकलाय तो कार्तिक 11 नागाव टीमने. सामना बरोबरीच सुटलाय परंतु विकेटच्या